नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 23/7/2021 इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं वेलॉसिटी अँड टाइम ग्राफ फॉर ए युनिफॉर्म वेलॉसिटी अँड फॉर ए युनिफॉर्म ॲक्सलरेशन। आज आपण जे न्यूटन्सची इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन जी आहे ती इक्वेशन ऑफ मोशन्स आपण ह्या ग्राफच्या साहाय्याने मिळवणार आहोत। ती कशी पहा। सपोज an object is in motion along a straight line with initial velocity u, it attains a final velocity v in a time t. Due to acceleration a, its displacement is s. The three equations of motions can be written as path. जर एखादी वस्तू स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आहे, सरळ रेषेत मोशन मध्ये आहे, तिची सुरुवातीची वेलॉसिटी ही u आहे आणि t या कालावधीत झालेली फायनल वेलॉसिटी v आहे। ही कशामुळे झाली तर ॲक्सलरेशन a मुळे झाली आणि तिच्यामध्ये डिस्प्लेसमेंट s एवढं घडलं। तर द थ्री इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज फर्स्ट इक्वेशन इज v is equal to u plus at. Second equation is s is equal to ut plus 1/2 at. And third equation is v square is equal to u square plus 2as. This is the relation between displacement and velocity. आणि वरचं जे आहे ते this is the relation between displacement and time आहे। मग पहा, let us try to obtain these equations by the graphical method. हीच इक्वेशन ग्राफिकल मेथडने कशी मिळवता येतात हे आपल्याला पाहायचं आहे। तर ही इक्वेशन्स आहेत। या इक्वेशन मध्ये बघा, आता ही फिगर आहे, या फिगर मध्ये शोज द चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम ऑफ ए युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट। तर एक्स ॲक्सिस वरती टाइम आहे आणि वाय ॲक्सिस वरती काय आहे, वेलॉसिटी आहे। मग पहा याच्यामध्ये द चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम टी ए युनिफॉर्मली टाइम टी या ठिकाणी आहे पहा, uniformly accelerated object. The object starts from d. Object starts from d. Initial velocity is u, and in the graph with velocity u, its velocity keeps increasing, and after t it reaches on b. Velocity कुठं पोहोचली? डी पासून सुरुवात झाली वेलॉसिटी बी पर्यंत टी या कालावधीत पोहोचलेली आहे। इट रीचेस द पॉइंट बी ऑन द ग्राफ, बी पासून बी पर्यंत। मग द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट is equal to u is equal to od. काय आहे, od हे अंतर u आहे। त्याच्यानंतर द फायनल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू v इज इक्वल टू काय आहे, ओसी। ओ पासून सी पर्यंत अंतर म्हणजे फी आहे। आता या ठिकाणी टाइम टी, कालावधी टी जो आहे तो काय आहे, ओ पासून ई पर्यंत अंतर आहे, ओ पासून ई पर्यंत अंतर आहे म्हणजे ओई आहे।
मग ऍक्सलरेशनचं सूत्र काय? ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. मग चेंज इन वेलॉसिटी काय असतं? तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. मग अपॉन टाइम. मग फायनल वेलॉसिटी काय आहे आपली? तर फायनल वेलॉसिटी v आहे. इनिशियल वेलॉसिटी सुरुवातीची u आहे. अपॉन t आहे. ऍक्सलरेशन a आहे. आता याच्यामध्ये आपण फी ची किंमत काय आहे? तर फी म्हणजे ग्राफ मध्ये ओसी आहे आणि u म्हणजे काय आहे? तर ओडी एवढं अंतर आहे. अपॉन काय आहे? टी म्हणजे कोण आहे? टाइम आहे. मग हे इज इक्वल टू ओसी मायनस ओडी अपॉन टी. आता ओसी मायनस ओडी म्हणजे काय झालं? सीडी या अंतर मिळतं. काय मिळालं? सीडी मिळालं. मग या ठिकाणी या सूत्रामध्ये आपण या बाजूला लिहू ए इज इक्वल टू ओसी मायनस ओडी याची किंमत सीडी अपॉन टी आहे. मग सीडीची किंमत किती येते पहा. तर हे सीडी फक्त इथे ठेवा, भागिले टी इकडे आला, ए टी बरोबर सीडी. म्हणजे सीडीची व्हॅल्यू काय आली? तर 80 आहे. सीडीची व्हॅल्यू काय आली? 80 आहे. आता ड्रॉ ए लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू बी. वाय ऍक्सिसला लाईन ड्रॉ करायची बी मधून. त्या वाय ऍक्सिसला पॅरलल बी मधून लाईन ड्रॉ केली. लाईन ड्रॉ केल्यानंतर दिस विल क्रॉसेस द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला तरी क्रॉस कुठे करते? ई मध्ये करते. आणि ड्रॉ ए लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस थ्रो डी. डी मधून या एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन काढली आणि पासिंग थ्रू डी. दिस विल क्रॉस द लाईन बीई. बीई या लाईनला ती ए मध्ये ए बिंदू त्या क्रॉस करते. क्रॉस द लाईन बीई ऍट ए फ्रॉम द ग्राफ. आता ग्राफ वरून बीई इज इक्वल टू ए बी प्लस ए. बीई म्हणजे काय? ए बी प्लस ए. आता पहा बीई इज इक्वल टू ए बी प्लस ए. ए बी प्लस ए म्हणजे बीई हे अंतर. ठीक आहे. आता v इज इक्वल टू सी डी प्लस ओडी. फी काय आहे पहा? फी हे अंतर म्हणजे काय? हे सी डी प्लस ओडी. फी हे अंतर सी डी प्लस ओडी. फी इज इक्वल टू सी डी प्लस ओडी आहे. मग ए बी आणि सी डी या ग्राफ मध्ये बघा काय आहे? ए बी आणि सी डी हे सारखंच अंतर आहे. पॅरलल लाईन्स मधलं अंतर. ए बी बरोबर काय आहे? सी डी आहे. अँड एई इज इक्वल टू ओडी आहे. म्हणून फी इज इक्वल टू काय होईल? तर सीडी म्हणजे काय आहे? सीडी म्हणजे एटी आहे. ओडी म्हणजे काय आहे? ओडी म्हणजे यू आहे प्लस यू. मग फी इज इक्वल टू यू. हे यू पहिल्यांदा घेतलं आणि प्लस एटी परत टाकलं. फी इज इक्वल टू यू प्लस एटी. हे इक्वेशन फर्स्ट या ग्राफवरून आपण तयार केलं. मग या ग्राफवरून मोशनचं इक्वेशन आपण या ग्राफवरून तयार केलं. ते करता आलं. आता दुसरं पुढचं जे आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम वरून. तर डिस्प्लेसमेंट एसचं जे सूत्र आहे हे सेकंड सूत्र आपण पुढच्या तासाला
तयार करूया. मग आजच्या तासाला होमवर्क जो आहे तो होमवर्क मेक ए इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफ एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी, सॉरी फी इज इक्वल टू यू प्लस एटी, हे इक्वेशन ग्राफच्या साहाय्यानं तयार करा. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.